नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकल्प एक लक्ष या चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण लक्षात ठेवा, स्वप्न ते नाही जे आपण झोपेत बघतो. स्वप्न तर ती आहेत जी आपल्याला झोपूच देत नाहीत. तुमचा हाच अभ्यास तपासण्यासाठी आपण घेऊन आलो आहोत परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या अतिसंभाव्य प्रश्नांचा सुपरफास्ट प्रश्नसंच. मित्रांनो, तुमचं चॅलेंज आहे की या प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे व्हिडिओच्या शेवटी मला कमेंट करून नक्की सांगा. बघूया कोणाचा अभ्यास किती पक्का आहे. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, आलमपट्टी धरण कोणत्या नदीवर आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कृष्णा. आलमपट्टी हे धरण कृष्णा नदीवर आहे आणि ते कर्नाटक या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 2, कोणते धरण लाल बहादूर शास्त्री धरण या नावाने ओळखले जाते? याचं उत्तर आहे आलमपट्टी धरण. आलमपट्टी धरण हे लाल बहादूर शास्त्री धरण या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 3, छोटा गंधर्व या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? छोटा गंधर्व या टोपण नावाने सौदागर नागनाथ गोरे यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 4, बालगंधर्व या नावाने कोणाला ओळखले जाते? बालगंधर्व या नावाने श्रीपाद राजहंस यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5, ठिबक सिंचन पद्धतीचे जनक कोण आहेत? ठिबक सिंचन पद्धतीचे जनक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे सीमचा व्यास. तर ठिबक सिंचन पद्धतीचे जनक सीमचा व्यास हे आहेत. प्रश्न क्रमांक 6, ठिबक सिंचन पद्धत कोणत्या देशात सुरू झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे इस्रायल या देशात सुरू झाली. ठिबक सिंचन पद्धत इस्रायल या देशात सुरू झाली. प्रश्न क्रमांक 7, तुषार सिंचन पद्धत पहिल्यांदा कोणत्या देशात सुरू झाली होती? तुषार सिंचन पद्धत पहिल्यांदा अमेरिका या देशात सुरू झाली. प्रश्न क्रमांक 8, सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम कोणती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आदित्य L1. सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली सौर मोहीम आहे आदित्य L1. प्रश्न क्रमांक 9, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर. तर प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी 1828 साली केली होती. प्रश्न क्रमांक 10, नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मत्स्य व्यवसाय. नीलक्रांती ही मत्स्य व्यवसायाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 11, 1857चे स्वतंत्र समर हे पुस्तक कोणी लिहिले? 1857चे स्वतंत्र समर हे पुस्तक वि. सावरकर यांनी लिहिलेले आहे. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? याचं अचूक उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 13, मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 14, मराठी भाषेचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. तर मराठी भाषेचे पाणिनी असे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 15, एकलहरे औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर एकलहरे औष्णिक वीज केंद्र हे नाशिक या जिल्ह्यात स्थित आहे. प्रश्न क्रमांक 16, होम रूल चळवळ कोणी सुरू केली?
तर होम रूल ही चळवळ ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 17. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली झाला होता आणि तो कुठे झाला तर तो नायगाव या ठिकाणी झाला होता. प्रश्न क्रमांक 18. महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला? तर महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली झाला. प्रश्न क्रमांक 19. अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर अभिनव बिंद्रा हा खेळाडू नेमबाजी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 19. लोकसभा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर लोकसभा सभापती आपला राजीनामा लोकसभा उपसभापती यांच्याकडे देतात. प्रश्न क्रमांक 21. आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर आत्मीय सभेची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी 1815 साली केलेली होती. प्रश्न क्रमांक 22. पोलिओची लस कोणी शोधून काढली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पोलिओची लस साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढली होती. प्रश्न क्रमांक 23. भारतीय जनसंघाची स्थापना कोणी केली? भारतीय जनसंघाची स्थापना कोणी केली होती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951 साली भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, तुमचा हाच अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवण्यासाठी आपल्या संकल्प एक लक्ष्य या चॅनलवर आपण रोज असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ घेऊन येत असतो. आमचा एकच संकल्प आहे, तुम्हाला तुमच्या परीक्षेत यश मिळवून देणे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या संकल्प एक लक्ष्य या चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की सगळ्यात आधी तुम्हाला समजेल. तसेच मित्र आणि मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही महत्त्वाच्या प्रश्नांसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.